नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 100 रुपयामध्ये आईस केक कसं तयार करायचा. ॲक्च्युली श्रुतीने मला अचानक ते चॅलेंज दिलं होतं आणि ती अचानकच बोलली होती की मी 100 रुपयाची नोट तुला देते आणि तू मला त्यामध्ये आईस केक बनवून दाखवायचा विथ पॅकिंग वगैरे सगळं धरून. सो तो व्हिडिओ करायला मला खूपच मज्जा आली. आम्ही खूप छान पद्धतीने तो व्हिडिओ पूर्ण केला, ते चॅलेंज मी पूर्ण केलं. सो त्यानंतर मला असं वाटलं की व्हाय नॉट, आपण आपल्या चॅनेलवर अजून अशा 100 रुपयांमध्ये काय काय रेसिपीज करता येतील त्याची एक सिरीजच घेऊन यावी. सो बजेट फ्रेंडली रेसिपीज बनवायला तशा तर अवघड असतात, पण कधी कधी काही रेसिपीज अगदी इझिली बनतात, काही रेसिपींमध्ये मात्र आपल्याला थोडेफार जुगाड करावे लागतात. सो त्यामुळेच मंडळी, आजचा व्हिडिओ असणार आहे 100 रुपीज रेसिपी चॅलेंजचा दुसरा एपिसोड. तर आज आम्ही बनवणार आहोत पिझ्झा, तेही 100 रुपयामध्ये. माझा प्रयत्न असा आहे की 2 पिझ्झा तरी बनवायचे, पण बघूयात आता आपल्याला साहित्य कशा पद्धतीने मिळतंय, किती रुपयांना मिळतंय. सो चला तर मग बाजारामध्ये आधी साहित्य घेऊन येऊयात आणि त्यानंतर मग रेसिपीला सुरुवात करूयात. लेट्स गो. हॅलो काका, नमस्कार. तर मंडळी, तुमच्यापैकी बरेच जण मला विचारतात की केकचं रॉ मटेरियल वगैरे कुठून घेतेस. तर मी तसं बऱ्याच ठिकाणहून आतापर्यंत घेत होते, पण आज मी ज्या शॉपमध्ये आली आहे ते आहे वाईच्या बाजारामध्ये, मेन बाजारामध्येच माऊली मिनी मार्केट नावाचं शॉप आहे आणि हे आहेत त्या शॉपचे ओनर. यांचं नाव आहे बाळासाहेब आंबले. तर हे काका आम्हाला नेहमी छान छान मटेरियल देतात, छान छान नवीन काही ट्रेंडिंग आलं यांच्याकडे तर ते सजेस्ट सुद्धा करत असतात. आणि आज मी त्यांच्याकडे पिझ्झाचं सगळं मटेरियल घ्यायला आलेली आहे. सो पालेकरांचा पिझ्झाचा बेस घेतलाय मी. याच्या किमती मी तुम्हाला घरी जाऊन सांगते. अमूलचा आपण मोझरेला चीज घेतलंय, चिली फ्लेक्स, त्यानंतर ओरिगॅनो. तर हा पिझ्झा सॉस आहे, टोमॅटो केचप आणि मेयोनीज, हे पण आपण घेतलंय. तर चला, पिझ्झासाठी लागणारं सगळं साहित्य आपण घेतलंय. आता आपण सिमला मिरची घेऊयात आणि लगेचच घरी जाऊयात. तर मंडळी, आत्ताच सगळं साहित्य आम्ही घेऊन आलोय घरी. आणि जरी मी त्या शॉपमध्ये त्या काकांची माझी ओळख वगैरे असली तरी या सगळ्या साहित्याचे आम्ही पैसे पे केलेले आहेत बरं का. त्यांनी काहीही आम्हाला फ्री वगैरे दिलेलं नाही आहे. हां, फक्त एक 2-4 रुपये प्रत्येक गोष्टीवरती डिस्काउंट मिळतो ओळख असल्यामुळे, दॅट्स इट. सो आता बघू शकता इथे. तर मी तुम्हाला म्हणाले होते की घरी गेल्यानंतर मी या सगळ्याच्या किमती तुम्हाला सांगेन. सो बघू शकता, हा आहे बेस, पालेकर ब्रँड आहे हा. तर हा 35 रुपयांना मिळालेला आहे आणि याच्यामध्ये 3 बेस आहेत. तर हे फ्रोझन बेस नाही आहेत, हे फ्रेश बेस आहेत, ठीक आहे. त्यामुळे हे असेच बाहेर रूम टेम्परेचरवरती कुठल्याही डब्यामध्ये तुम्ही ठेवले तरी राहतात. त्यानंतर हे चीज आहे. तर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे अमूलचं, मोझरेला चीज आहे, 125 रुपयांना आहे. सो मंडळी, आता माझ्याकडे एवढं बजेट नव्हतं बरं का, कारण मला 100 रुपयाची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ॲक्च्युली हे काही सगळं चीज एका पिझ्झाला लागत नाही. या पॅकेटमध्ये आपले 4 पिझ्झा आरामात तयार होतात, पण एवढंसं चीज तर काय मिळत नाही. ते चीज क्यूब आणले प्रोसेस चीजचे, तर त्याच्यापासून एवढा टेस्टी पिझ्झा तयार होत नाही. त्यामुळे मला हे मोठं पॅकेट घ्यावं लागलं. 125 रुपयांना आहे हे. पण जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अमूलचे मोठे पॅकेट पण घेऊ शकता, 1 किलोचे वगैरे. आणि याच्यापेक्षा अदर ब्रँडसुद्धा आहेत मार्केटमध्ये, ज्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि प्राईससुद्धा याच्यापेक्षा कमी असते, ठीक आहे. सो बिझनेस करण्यासाठी निश्चितच हे असं छोटं पॅकेट न घेता किंवा छोटे छोटे क्यूब असतात 10 रुपयाचे 15 रुपयाचे, ते न घेता मोठं पॅकेट घ्यावं असं मी सजेस्ट करेन, 1 किलोचं वगैरे. त्यानंतर हे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो, तर हे 10 रुपयाचं पॅकेट आहेत आणि यातलं अगदी 1 TSP आपल्याला लागतं एका पिझ्झासाठी. त्यानंतर काही बेसिक साहित्य, हे टोमॅटो केचप आणलं आहे मी, एखाद दुसरा चमचा जर आपण यूज केलं तर छान लागतं म्हणून. सो हे 15 रुपयानं, हे जास्त महाग नसतं. त्यानंतर हा पिझ्झा सॉस आहे. सो याची पण ना मोठी बॉटल किंवा मोठा पॅक जर तुम्ही घेतला तर तो जास्त परवडतो. 1 किलोचा वगैरे घेऊन ठेवायचा बिझनेस करायचा असेल तर. पण हे छोटंसंच पॅकेट आहे, बघू शकता एवढंच आहे. आणि हे मला मिळाले 30 रुपयांना, 100 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. सो हे मेयोनीज आहे, हेलमन्स कंपनीचं आहे, 85 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि 40 रुपयाची MRP आहे. हा पिझ्झा तयार करण्यासाठी संपूर्ण किती खर्च आला ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आधी हा पिझ्झा आपण असेंबल करूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की त्यासाठी किती साहित्य लागले.
आणि किती रुपये खर्च येतो एक पिझ्झा बनवायला. आणि 100 रुपयामध्ये 2 पिझ्झा माझं टार्गेट आहे. तर ते अशा ह्या सगळ्या साहित्यामध्ये तयार होऊ शकतं का ते पण आपण बघूयात. तर बघू शकता मंडळी, अशा पद्धतीने मी एक सपाट प्लेट घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही डिश अशा पद्धतीचं सपाट ताट वगैरे घेऊच शकता. आणि बरेच जण पिझ्झा बनवतच असतील घरामध्ये, त्यामुळे आता मी काय वेगळं नव्याने सांगायची गरज नाही आहे खरं तर. पण ठीक आहे, अशा पद्धतीची प्लेट मी घेतली आहे. तर आता याच्यामध्ये मी प्लेस करणार आहे हा ओडी इको बेक. तर हे कशासाठी, सो बघा प्लेट आपली डायरेक्टली गरम झाल्यानंतर बेस करपण्याची शक्यता राहत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने इको बेक यूज केला तर. सो तुमची चॉईस आहे, जर तुम्हाला यूज करायचं असेल तर डेफिनेटली यूज करा. नसेल यूज करायचा तर डायरेक्टली या प्लेटवरती पिझ्झा बेस ठेवला तरीही चालतो. आता यावरती आपण ठेवतोय यातला एक पिझ्झा बेस. तर हा 6 इंच साईजचा पिझ्झा बेस आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईजेस असतात, 8 इंच आणि एकदम मेगा पिझ्झा पाहिजे असेल तुम्हाला तर 9 इंच 10 इंच पण असतात. सो चला आता आपण पिझ्झा रेडी करायला घेऊयात. तर मंडळी आता इथून पुढची प्रोसेस तुमच्या सगळ्यांनाच माहीत असेल. सो बघा याच्यावरती ना आपण 2 मोठे चमचे, आता हा छोटा चमचा आहे ना आपला, सो 2 मोठे चमचे पिझ्झा सॉस ॲड केलेला आहे. सो या बेसला ना छिद्र ऑलरेडी पाडलेली असतात, त्यामुळे नंतर फोर्कने वगैरे आपल्याला ते नंतर टोचे मारत बसण्याची गरज नसते. सो आता याच्यामध्येच मी ॲड करते आहे साधारण 1 चमचा किंवा 1 TSP टोमॅटो केचप. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये शेजवान सॉससुद्धा ॲड करू शकता 1 चमचा, मस्त लागतो तो सुद्धा. सो टोमॅटो सॉस जरा अजून ॲड करते, ती जी गोड चव असते ना ती मस्त लागते. मगाशी आपण छोटा चमचा ॲड केला होता म्हणजे हा चमचा भरून, आणि आत्ता मी अजून थोडासा ॲड केला म्हणजे टोटल 1 मोठा चमचा तुम्ही म्हणू शकता टोमॅटो सॉस. सो चला आता सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे चीज. तर चीज आपण ॲड करतोय. ओ येस, हे फक्त मोझरेला नाही आहे, तर हे सो या दोन्हीचा ब्लेंड आहे हा, मोझरेला प्लस चेडार चीज. ठीक आहे, सो चला. सो हे चीज आहे ना ते आपल्याला कायमच फ्रोझन स्टोअर करायचं असतं. यूज करून झालं की एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं, प्लास्टिकच्या वगैरे डब्यामध्ये, आणि त्यानंतर डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं असतं. सो माहीत असेल तुम्हाला तरी पण मी सांगितलं. ओके, तर चला आता याच्यावरती ना आपण टॉपिंग करूयात. सगळ्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या इथे यूज करू शकता. मी सध्या टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची हिरवी एवढंच आहे माझ्याकडे सध्या अवेलेबल. सो हे मी ॲड करते आहे. सो आता सगळ्या भाज्या प्लेस केल्यानंतर वरून अगदी थोडंसं चीज ते वरून ॲड केल्यावरती जरा छान दिसतं आणि ते मेल्ट झाल्यानंतर एकदम मस्त वाटतं ना, म्हणून. ओके, दॅट्स इट. सो आता थोडेसे चिली फ्लेक्स साधारण 1 TSP एवढे, आणि थोडंसं ओरिगॅनो हे पण साधारण अर्धा ते 1 TSP. यावर तुम्ही थोडीशी ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच आपली काळी मिरी पूड पण टाकू शकता, 2 ते 3 चिमूट, मस्त लागते. तर बघा आता आपण कढईमध्येच गॅसवरती पिझ्झा बेक करतोय. तर कढई तापायला ठेवलेली होती, 5 मिनटं लो फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायची, जास्त नाही. त्यानंतर एखादा असा मोठा वाडगा, बाऊल किंवा डब्बा वगैरे तुम्ही ठेवू शकता साधारण एवढ्या उंचीचा, आणि याच्यावरती आपल्याला ही प्लेट अशा पद्धतीने ठेवायची आहे पिझ्झाची. ठीक आहे, अगदी सावकाश करा हे, कारण हाताने ठेवू शकत नाही ना, कढई गरम आहे त्यामुळे. तर मंडळी यामधला जो बाऊल होता ना तो मी थोडासा चेंज केला आहे, कारण मग याची हाईट खूप जास्त वाढत होती. सो थोडासा कमी उंचीचा बाऊल यामध्ये ठेवलेला आहे. आणि आता यावरती आपण अशा पद्धतीचं एखादं झाकण ठेवणार आहोत. आणि आता हा पिझ्झा आपल्याला साधारणपणे 15 ते 20 मिनिट लो फ्लेमवरती छान बेक करून घ्यायचा आहे. चला, सो मंडळी आपला पिझ्झा तिकडे बेक होतोय तोपर्यंत आपण बघूयात की आपला पिझ्झा 100 रुपयाच्या आत तयार होतोय का, आणि जर कमी किमतीत तयार होतोय तर तो कितीला तयार होतोय. ओके, सो पिझ्झा बेस आपल्याला 35 रुपयांना मिळाले होते 3, आणि एकच आपण यूज केलेला आहे, त्यामुळे त्याची किंमत ॲप्रॉक्सिमेटली आपण 12 रुपये पकडूयात. त्यानंतर चीज, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर चीजची किंमत होती 125 रुपये, आणि आपण त्यातलं 50 ग्रॅम यूज केलेलं आहे, म्हणजे ओके 31 ते 32 रुपयांचं. सो 32 अधिक 12 44 रुपये तर इथेच झाले. त्यानंतर पिझ्झा सॉस, तर तो 30 रुपयांना होता आय थिंक, हो ना.
सो 30 रुपयांचा पिझ्झा सॉस. आपण त्याच्यामध्ये आपले 3 पिझ्झा इझिली तयार होतात. सो त्याचे मी 10 रुपये पकडते. त्यानंतर टोमॅटो केचप, तर ते अगदीच स्वस्त मिळतं, 15 रुपयांना भरपूर सारं मिळतं. सो त्याचे मी जास्त नाही, अगदी 2 रुपये पकडते. आणि व्हेजीज, सो व्हेजीज अगदी थोड्याच आपण यूज केल्या होत्या. अर्ध टोमॅटो, अर्ध पण नाही लागलं ॲक्च्युली, आपण 4च फोडी त्याच्या यूज केलेल्या आहेत, राईट. थोडासा कांदा आणि थोडीशी सिमला मिरची. सो त्याचे मी 5 रुपये पकडते फक्त. बघा ना, मिक्स व्हेज पिझ्झा आहे आणि जे व्हेजिटेबल्स आहेत ते फक्त 5 रुपयाचे आणि बाकीचा फापड पसाराच केवढा किती महाग आहे. त्यानंतर ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, तर त्याचे पण मी 2च रुपये पकडते, कारण 10 रुपयांना पॅकेट आणि अगदी एक TSP एवढा पण यूज केले आणि त्याच्यामध्ये असतं बऱ्यापैकी क्वांटिटी होती तिथे. सो याच्या व्यतिरिक्त काय आपण यूज केलेलं आहे? मेयोनीज तर आज आपण यूज केलंच नाही, कारण हा मिक्स व्हेज सिम्पल पिझ्झा होता. त्यामुळे येस, गॅस इलेक्ट्रिसिटीचं नाही पकडत मी, आता ते तुम्ही तुमच्या मनाने पकडा. रॉ मटेरियलचे फक्त पैसे मी सांगते. सो 63 रुपीजमध्ये, 63 रुपयांमध्ये आजचा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. माझं टार्गेट होतं 100 रुपयामध्ये 2 पिझ्झा झाले पाहिजेत. एक पिझ्झा 50 रुपयात तरी व्हावा, पण तसं नाही झालं, कारण आपण सगळं मटेरियल अगदी जेवढं लागणार आहे थोडंसं तेवढंच आणलं ना. म्हणून जर तुम्ही एकदम जास्त क्वांटिटीमध्ये आणलं तर 50 काय मंडळी 35 ते 40 रुपयामध्ये सुद्धा एक पिझ्झा तयार होतो आणि तो विकायला सुद्धा परवडतो. जर तुम्हाला विकायचं असेल तर पिझ्झा बॉक्सेससुद्धा मिळतात, जिथे केकचं रॉ मटेरियल मिळतं अशा शॉपमध्ये. सो पिझ्झा बॉक्सेसची किंमत मी कालच विचारून आले. आमच्या वाईमध्ये एक दुकान आहे सूरज ट्रेडर्स नावाचं. सो ते काय सुट्टे बॉक्स मला दिलेच नाहीत त्यांनी, किंवा ते विकतच नाहीत. त्यांच्याकडे 100 रुपयाचंच पॅकेट घ्यावं लागतं. सो 100 रुपयाच्या एका पॅकेटची किंमत तिथे होती 580 रुपये. मला वाटतं तो प्रिंटेड बॉक्स असेल म्हणून किंमत जास्त आहे. एक बॉक्स 5.8 रुपयांना पडला ना असं बघितलं तर. सो जर तुम्हाला सिम्पल साधे बॉक्सेस पाहिजे असतील तर 3 रुपयांना किंवा 3.5 रुपयांना एक, म्हणजे 350 रुपयांना 100 बॉक्सचं पॅकेटसुद्धा मिळतं, अर्थात तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर. सो या ठिकाणी 20 मिनटं झालेली आहेत आणि आपला पिझ्झा वाव मस्त रेडी झालेला आहे. अशा पद्धतीनेच, ठीक आहे. सो येस, अशा पद्धतीने आपण आजचं हे चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. 100 रुपयांपेक्षा कितीतरी कमी किमतीमध्ये आपण हा पिझ्झा बनवला आहे. बाहेर जाऊन खाल्ला तर अर्थातच आमच्या इथे 120 रुपयांना हा मिळतो, म्हणजे मिक्स व्हेज पिझ्झा आमच्या इथे 120 रुपीजला मिळतो कॅफेजमध्ये. सो आपण मस्त अगदी छान घरगुती पद्धतीमध्ये हा पिझ्झा घरच्या घरी बनवला, कारण आता आपण ही सिरीज चालू केलेलीच आहे, तर आपण घरच्या घरी अशा वेगवेगळ्या बजेट फ्रेंडली स्वस्तात मस्त रेसिपीज ट्राय करू शकतोच, ठीक आहे. सो पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.